तर मित्रांनो फायनली 2 दिवस आणि 1 रात्र ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर आता मी त्या व्ह्यूला त्या पॉईंटला आलो आहे. जी पॉईंट बघून माझं सगळा थकावट हे ती सगळं गेलं आहे. आणि तुम्हाला पण ते व्ह्यू दाखवतो कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही अकोला 4 धाम करून आलेला आहे. 4 धाम करून आले. मराठी नहीं आती फिर भी मराठी ब्लॉग देखेंगे. देखो गैरा साउथ इंडियन भाई. साउथ इंडियन. मेरा नाम अनबू, तुम्हारा नाम क्या है? शंभू. 1 million. Yes. ओके 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 चला. तर मित्रांनो चला मग जाऊ आता कुठेतरी. आपल्याला कुठेतरी जायचंय तिकडे चाललोय. तुम्हाला पण दाखवतो कुठं चाललोय, कशासाठी चाललोय. काहीतरी काम आहे त्यासाठी चाललोय. इकडे मित्राला पण घेतलाय, त्यांनी त्याची बॅग घेतली, इकडे मी माझी बॅग घेतली आणि दोघं पण चाललोय. तर चला जाऊ. हे काय राहिलं, चल लवकर चला. सिटींच तर चला फायनली आता आलोय बारामतीच्या रेल्वे स्टँडवरती. द स्काय रेल्वे स्टेशन बारामतीचं. तर चला फायनली आलोय, ट्रेनमध्ये येऊन बसलोय आणि आता जायचंय. तर चला जाऊ. तर चला बसलो होतो, झाली आता रेल्वे चालली चालायला लागली बा धम्मा धम्मा आणि चाललोय आता ऑन द वे. तर आता आम्ही बघत बसलो होतो रेल्वे कधी कुठं राहते, कुठून कुठं येते, किती वाजता काय. तेव्हा आम्हाला कळलं की सगळ्या गाड्या ज्या लोकेशनला आम्हाला जायचे त्या लोकेशनला जायच्या आधी आता बारामतीतून आता आम्ही दौंडला जाणार. दौंडवरनं पुणे आणि मग नंतर तिथून दुसरीकडे, आणि दुसरीकडे गेल्यावर ती गाडी परत तिथे दौंडमध्ये, आणि मग दौंडमधून आपल्याला जिथं जायचं तीच जाते. मग त्यामुळे आता आम्ही असं करणार आहे की दौंडमध्ये आता गेलो की दौंडमध्येच थांबणार जोपर्यंत आपली फायनल ज्या लोकेशनला जायची त्या लोकेशनची ट्रेन येत नाही तोपर्यंत. तर बघू तुम्हाला पण दाखवतो कसं काय होतंय प्रवास. होय, प्रवास कसा काय होतोय. कुठं आलोय, कुठे स्टेशन तरी होते. चला कन्फर्म झालं की दौंडचंच आहे रेल्वे स्टेशन. तर आता इथं आपण उतरणार आहे आणि पुढच्या ट्रेनची वाट बघत बसणार आहे. आणि ती आल्यावरती तिथून पुढचा प्रवास. दौंडमध्ये दुसऱ्या लाईनला जायचं. दौंडमध्ये दुसऱ्या लाईनला जायचंय. आता स्प्राईट घेतली पहिला, स्प्राईट प्यायची, रेल्वेची वाट बघायची, आली जायचं. 12 वाजल्यापासून इथं बसलो होतो, आता 6:30 वाजल्यात आणि फायनली आपली ट्रेन इकडं आलेली. गर्दीच गर्दी दिसते आहे, गर्दीच गर्दी. अहिल्यानगर है यार. हायवे कुठं आलोय आपण. आलोय विचार केला. वराचं वारं तिथं सुटलंय. 2000 years later. तर मित्रांनो रात्री इतकं वारं इथे सुटलं की आलो रूमवर आणि डायरेक्ट झोपलो. आता सकाळ उठलो, आंघोळ केली, आता आंघोळ केली आणि आता जाणार आहे आपण ती बघायला. म्हणून आपण दुसऱ्या कशाला काय वाटतं इथं उतरत, तर ती पण बघू आपण जाऊन. चला तुम्हाला पण दाखवतो. चला भरली बॅग आणि चाललोय आता. चला निघालोय बाहेर. आता कुठं जायचं? आता जायचंय आपल्या वरती जाऊ, बघू कसं काय आहे. तिकडे नव्हतं गेलो ह्याच्या आधी, जाऊ आता. तर चला आता चाललो. इथं रिक्षा पकडली बघा, ही आतली. तर व्हिडिओ मध्ये शॉर्ट व्हिडिओ मध्ये लई रिक्षा असते मी बघितली.
त्या रिक्षात आता आपण बसून चाललो. तर चला इकडं रेल्वे स्टँड आहे बाबा. अरे बारीक इथली सगळी जण टू व्हीलरवर चालल्या तर सगळी हेल्मेट घालतात. चला फायनली आपण तिथं आलोय आणि इकडं पण काहीतरी रावणचं तसलं काहीतरी आहे, सीताराम काहीतरी लिहिलंय. त्याला बाहेरला पेमेंट करू आता आणि जाऊ आतमध्ये. इकडं ही पण आहे, पिऊ जा आता पियचं का लस्सी? हा अरे पिऊ किल्ला का असल्या मी कधी डायरेक्ट पिली पहिल्या तर आपलं बघितलं आपल्या बारामती साईडला तर नाही काय बनवतात पण. ओके भैया जी. तो चलो भाई लोग अभी थंडा थंडा लस्सी पिली आहे आणि आता ही जे असतोय ग्लास ही एकदा पेल्याच नंतर ह्याचं काही काम नसतं, ही डायरेक्ट फोडून टाकतात. त्या वयाला म्हणले ह्याचं काही करू ते मध्ये फोडू त्या टाक. हो भैया इसका कोई यूज ही नहीं है अभी, फोड़ डालो. वन टाइम ही यूज होता है, इसको फोड़ देते. अब फुटा नहीं लेकिन जाने दो, कचरे में गया वो. तर मित्रांनो फायनली 2 दिवस आणि 1 रात्र ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर आता मी त्या व्ह्यूला त्या पॉईंटला आलो आहे. जी पॉईंट बघून माझं सगळा थकावट ही ती सगळं गेलं आहे आणि तुम्हाला पण ते व्ह्यू दाखवतो कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा. इकडे बा माझ्यासमोर आहे तो व्ह्यू लाल किल्ला. तर ही लाल किल्ला आहे बघा आपल्या आग्र्यातला. तर चला जाऊ आणि आतमधून बघू लाल किल्ला कसा आहे. बाहेरून तर एकदम माझा मस्त लय बाहेर दिसतोय. आतमध्ये जाऊन पण बघू आणि गर्दी पण भरपूर आहे बघा बघायला. जायच्या आधी तिकीट काढावं लागतंय. तर इकडं आता आलोय तिकीट काढायला. इकडं काढतात बघा तिकीट. तर चला फायनली कसं बस तिथं गेलो, काढलं तिकीट. इकडं आपली 2 तिकीट आहेत बघा आतमध्ये जायचे दोघांची आणि इकडं अजून गर्दी वाढत झाली तिकीट काढा. आम्ही लवकर आलो सकाळ म्हणून थोडीफार गर्दी कमी आहे. इथं आता तिकीट दाखवायचं आणि जायचंय वाटतं. आता फायनली गेटाच्या आतमध्ये जाऊ. गेट आहे भलं मोठं एकदम. गेटाच्या आतमध्ये आता जाऊ आपण आणि इकडं फोटो बिटो काढायला इथं कॅमेरा वगैरे घेऊन थांबल्यात. इकडं आम्ही पण आता फोटो काढले इथं बाहेर आणि बाकीचे पण सगळे फोटो बिटो काढायचं बघा इथं अशी. तिकडं फोटो काढल्यात. चला आता इथं लाल किल्ल्यावरती बॅग ठेवायला आलो होतो आणि इथं आपल्या महाराष्ट्रातले इकडं 2 जण भाऊ गावल्यात. कुठून आलाय तुम्ही, कुठे गेलता? आम्ही अकोला 4 धाम करून आलेला आहे. 4 धाम करून आलेत. आता ताजमहल बघायला आलते पण आज बंद असतो म्हणून लाल किल्ला. चला सोबत जाऊ मग फिरू लाल किल्ला आता. चला तर बॅग इथं ठेवाय आता ही म्हणतात बॅगमध्ये काय आहे म्हणलं कपडे म्हणतात आलावडा घेऊन जा म्हणलं लय वज आहे म्हणला तसलं वजा विजा काय नसतं. मग त्यासाठी जे जे अलाउड नाही आतमध्ये ते गोष्टी कोल्ड्रिंक इयरबड्स परत सेल्फी स्टिक असली ती सगळं आपण बॅगेत टाकलंय आणि बॅगेत देणार आहे. जास्त वजावाली आणि कमी वजावाली सोबत घेणार आहे. चला देऊ बघा काय काय अलाउड नाही. तर चला फायनली इथं आतमध्ये आलोय एंट्री करून आणि इथं काही बाहेरच्या देशातले पण आले हे बघा. आणि इकडं आता सध्या आतमध्ये मी एकटाच आहे मराठी, बाकी सगळी हिंदी नाहीतर मग बाहेरची साईड सगळी. चला आतमध्ये जाऊन बघू कसं कसं काय काय अजून आहे बाहेरची. भाई मेरा भी फोटो निकाल दोगे? आता इथले एका जण कोण फोटो काढला पण काही इतका बरोबर नाही आला फोटो पण काढला त्याने. इकडे बघा आता इथं आलोय आणि इथं आल्यावरती इकडं वरती काहीतरी आहे ही आहे आणि इकडे बघा असं मस्त व्ह्यू एकदम खतरनाक आहे इथं भारी एकदम. चला इथं आल्यावरती इथं अजून बाहेरच्या देशातले आपले फॉरेनर्स बघायला भेटले आणि इथून तिकडे गेल्या पाहिजे. इकडं पण ताजमहल बनवायचं आहे काहीतरी बघू.
काय काय बनवलेलं आहे इथं. हे बघा तिकडलं जी ताजमहल दिसतंय ती आता सध्या बंद आहे बघा. इथून लांबून दिसलं मला तिथे ती लावलेला पोस्टर ती बघितला म्हणून आता इथून माघारी चाललोय. इकडल्या साईडला पण कसलं बोला मोठं बसायला केलं तर कशाला केलं तर आधी काय माहिती. तिकडल्या साईडला पण जाऊन पाहू. लय वेगळे वेगळे एकदम मस्त वाटतंय भारी. चला आता इकडल्या साईडला आलो. इकडं बघू काय काय. हो बाहेरच्या देशातली रे बाबा. यांना हिंदी कळणार नाही, आपली मराठी कळणार नाही. यांना ती वीज भाषा यांची बोलावं लागेल तेव्हा त्यांना कळेल. आणि इथून इकडं जायला पण रस्ता आहे बघा. इकडं काय आहे पण बघू. आणि मी ऐकलं होतं की जिथून बघन तिथून ताजमहल दिसतो. आता आपण इकडे बघू. मला असं वाटतं की इथून ताजमहलच बघत असताना सगळी. बघू आपण जाऊन काय विषय. क्रिएटर आहे ती इन्फ्लुएन्सर का काय माहिती. त्यांच्यावर फोटो काढायला थांबल्या ते बघा. अरे फोटो काढायचं त्यांच्यावर कोण आहे ते पण कोण आहे विदेशी इसलिए मेरे को क्रिएटर आहे. बाहेर देशातली तर त्यांच्यावर फोटो काढते ती ईडीचा कुळी आहे ती. आपल्याला तसलं नाही जमत. आपण ताजमहल बघूया बघा. इथून दिसतोय ताजमहल बघा. आता ही बाहेर देशात ना आपल्या देशात आल्या तर त्यांच्यावर सेल्फी काढतात. आपण पण कधीतरी बाहेरच्या देशात जाऊ बघू आपल्यावर सेल्फी काढताय का कोण. आपल्यावर कोण काढायला काय माहिती. ह्या साईडून ताजमहल बघितला. आता ह्या साईडला जाऊ. लईच काय काय आहे इकडं. इकडून रस्ता तिकडून कुठून पण जात आहे. बघितलं का. कुठून कुठं जात आहे. गुफा जाय गुफा. इथून वरती जायला पण आहे. आणि इथं कुलूप लावलंय. इकडं बघा सफेद पांढरा आहे. इकडली साईड अशी. इकडून पण ताजमहल दिसतोय. पहिलं इथून तर एकदम क्लिअर दिसतोय भला मोठा. चला इथून पण दाखवतो बघू आपण. काय इथं आग्रा किल्ला. आपला इतिहास बघायला बाहेरच्या देशातनं सुद्धा माणसं येतात. पण इथलीच इथं कधी कधी येत नाही जवळची जवळ असं होतं. आता आम्ही महाराष्ट्रातनं आलो इकडं. ही तर कळ कुठल्या देशातनं आल्या असते नाही इथं ही बघायसाठी. इकडं ही आधीच काय पाण्याचं असेल स्विमिंग पूल बनवला असं ना आधीच. सगळं वेगळं मस्त दिसतंय. सगळं जुना इतिहास सगळा. इकडं पण वेगळीच बाहेरच्या देशातली. इथं काय आणला फोटो काढ वाटतं बघा. फोटो काढायसाठी यांनी गर्दी लावली यांच्यावर. भाई कोण आहे रशिया. बाई. तर मित्रांनो ही सगळी हिंदी आहे. ह्यांना मराठी येत नाही तरी पण म्हणतात यूट्यूबवर आहे ब्लॉग बनवतं मस्त आहे असं तसं. तिथं मराठी नहीं आती फिर भी मराठी ब्लॉग देखेंगे. देखो ना. ओके सारे भाई है अपने. इथं जेल पण दिसते एकदम खाली अंधारात. ही टुरिस्ट आता मागचं जी आहे ती त्यांना माहिती सांगत होता मला कळालं ती जेल नाही. ती इथून ताजमहलला जायचा सिक्रेट रस्ता आहे. एकदम खतरनाक आता आली आहे सिस्टम बघा. तिथून घुसायचं जायचं अंडरग्राऊंड डायरेक्ट ताजमहलमध्ये निघायचं. तर बघा ही कोणतं प्लेस आहे. इथं जाण्यासाठी शूज इथे सगळं काढावं लागतंय. मग इथं आतमध्ये येतात सगळे बघा. सो आय आस्क यू वन क्वेश्चन. Okay, yeah. सो हाऊ मच लाईक दिस व्हिडिओ विल यू टेक मी टू युअर प्लेस. Will I take you to the other place? What place? With you are. Sure, yes, I will. To Poland, yes. We're How from much Poland. like? How much like?
1 million. 1 million? 1 million, yes. ओके yes. ओके ओके चला बघ 1 मिलियन लाईक होतात का रशियन बर जरा एक व्हिडिओ बनवला जी की आपण इंस्टाला पोस्ट करणार आहे बघू कसं काय होतंय आता जाऊ आपण बाहेर मित्र वाट बघत बसलाय चला भरपूर फिरलो आता इथं आता जाऊ आपण बाहेर चला इथून तर पार खुल्ल्यातनंच ताजमहल दिसतोय तिकडून तर खिडक्यांना बघायला लागायचा इथून खुल्ल्यातनं दिसतोय आणि ती जी रशियावरून 2 जण आली होती त्यांना आपण बोललो त्याची इंस्टा आय डी घेतली त्याला म्हणलं व्हिडिओ टाकतो म्हणलं ठीक आहे तिकडून चाललाय बघा तो पण चला जाऊ आता खाली ही पण वेगळी आहे इथं आणि ह्यांना कुठं काय आता एकालाच बोललोय बस लय सगळ्यांना ह्याला त्याला नको बोलत आपल्याला आता मी इथं थांबलो होतो येऊन जाता आज मी युट्यूबवर दिसला व्हिडिओ काढताय ब्रो हिंदी आते हिंदी हिंदी नहीं अरे रे साउथ इंडियन भाई साऊथ इंडियन साउथ इंडियन आय एम यूट्यूबर okay यूट्यूबर यू यूट्यूबर nice to meeting you YouTuber नो यूट्यूबर जस्ट सेल्फ व्हिडिओ okay no problem You are ready? माय शंभू ब्लॉग 55 के सब्सक्राइबर Enough, no? Okay. Sir, okay, friend. ओके Nice to meet you. मीट यू Okay, one photo video. okay ओके मेरा नाम अंडू तुम्हारा नाम क्या है शंभू शंभू Okay. थैंक यू Ambu, Shambhu. I am Praveen. Okay? Advocate Praveen. ओके हॅव अ गुड डे ओके थैंक यू चला जाऊ आता बाहेर भरपूर इकडे गप्पा मारल्या आता बाहेर जायचं मला रस्ता का हवा नाही हुडकत जावं लागेल कुणीकडे काय आहे ही जी आहे इकडून जायचं यायचं ही कसलं जी दिसतं एकदम मोठ्या भिंता ह्या भिंतांनी पलीकडलं काही दिसत नाही इकडल्यांनी काही दिसत नाही इथं काहीतरी दिसतं आतमध्ये जायचं लय एकदम खतरनाक आहे जरा जात इथनं थंडगार आता पाणी पण पिलं इकडच्या साईडला पाणी पण आहे तिथं पाणी पिलं आता जायचं इथून चला